नमस्कार. मी माधवी जोगळेकर, मुंबई. वय 48. चैतन्य मराठी भाषिक मंडळ बडोदे यांच्यासाठी हा व्हिडिओ मी नव्यानं चित्रित करीत आहे. प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांच्या वऱ्हाड निघाले लंडनला मधील एक पात्र मी सादर करत आहे, काशीनाथची आई. नमस्कार. अगो बया 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 बया, पदर खोचून लागा बाई कामाला. चला चला चला, आठ पाठ पाठ पड लवकर. अगो बाई, ते कोण पाहुणे येऊन राहिले ना. चला चला चला, काही करा, चला लवकर. ही पटा 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 अशी वस्त्री झडून घेते. अगो बाई सुशी इकडे ये. हे बघ, माझी वस्त्री झाडून झाली की या सतरंजा टाक. सतरंजा झाल्यावर याच्यावर गाद्या टाक. गादीवर या चादरी टाकू नको, त्यांचं अगदी दुप्त झालंय. ती मोठी माणसं या गाद्यावर बसून काय करतात त्यांचं त्यानं नाही. हा, पटा 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 हवरा बरं. गही गई. आणि सुशी 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 इकडे. या साऱ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेव. अगं जितक्या होतील तितक्या घाल, बाकीच्या कोण कुठं तरी. तू सगळं काय मलाच विचारते का ग बाई? हा, मी पटकन मस्ती झाडून घेते बाई, उशीर नको. काय बाई, पटापटा आवरा. या साऱ्या बायकांना इतकं सांगायला लागतं, सगळीकडे मलाच बघावं लागतं बाई. कोण कुठचे ते चांदराव का कोण? बाई 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 बाई, सुधरणं झालं ग बाई. मामी मामी, बरं बरं तुम्ही दिसल्या. हे बघा, मी पटकन इथलं आवरते, तो तुम्ही करा. सगळी भांडी कुंडी स्वच्छ घासून ठेवा बरं. इतकी लख घासा की त्या पाहुण्याचं थोबाड दिसलं पाहिजे बघा त्याच्या. हा, जा जा पटपट जा. हा, जा पटपट. हा, मी वस्त्री झडून घेते. बाई 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 बाई, साऱ्या वस्त्रीमध्ये केसांचा गुंता. अगं मी आत्ता झाडली ना वस्त्री. हे काय? अगं अगं कोण? अगं कोण? मंदीच मंदे इकडे ये. अगं मंदे, मी झाडून राहिले नाही इथं. अगं मंदे, इथं नको टाकू गुंता बाई. अगं मंदे, असा फळ सरकला का गुंता सगळीकडे धावतो घराबाहेर. मला धावावं लागतं का त्याच्या मागं? मंदे, अगं मंदे, इथं नको. अगं मंदे, नको टाकू इथं. मंदे इथं नको गुंता. अगं काय नाही. हा, डुचकी मेली. अगं काय, कोणी येणार म्हटलं पाहुणे का? हिच्या हातात आलीच पाहिजे ती फणी, नाही तो कंगवा. अगं कोण बघतं घ्यायला एवढं? ओ बरं झालं, अनिल भाऊजी इकडे या, इकडे या. अहो हा पित्तडावाचा फोटो बघा. अहो कुठं बघता? अहो इकडं. एकटं मेलं. अहो हे, अहो कुठं बघता? अहो मी दाखवून राहिले मारुती, तुम्ही बघून राहिले गांधी. इकडे या भटक. हे बघा, ह्या मारुतीचे पाय झालेत वर, डोसकं झाले खाली. तो पाहुणा म्हणल मारुती काय शीर्षासन करायला लागला का? ते पाहून घ्या बरं पटपट पटपट. सगळं कसं मलाच करायला लागतं. काय ग बाई, काही सूत्र ना. अगं बायानो आवरा, गप्पा कसल्या मारता? अगं सुशी, तुला सांगू का, कोण तो पाहुणा येणार आहे म्हटल्यापासून ना मला तो काही सुधरणाच बाई. अगं बाई, काय घ्यावं ते भांड बता बता खालीच रो राहिलं. आत्ता गेलते मी मोरीत, तांब्या उचलला तो धाड कोण खालीच बाई. माझ्या छातीतून नुसतं धाड 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 धाड. काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल? अगे तुझ्या छातीत तर धड धड आणि माझ्या छातीत ग चमचम चमचम चमचम. हा काय का ग, हिच्या छातीत धडधड, तुझ्या छातीत चमचम आणि माझ्या छातीत ग लक 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 लक. बाई काय करू बाई, काही समजना बाई. अगं बोलू नका ना तोड्या मेल्या. आवरा पटा पटा पटा. मी अशी वस्त्री झाडते तो वर, माझी वस्त्री झाडून होई ना. अगं आवरा, रात्र थोडी सोंग फार. मामी बरं झालं आठवलं. हे बघा भांडी घासली. हे बघा तुम्हाला सांगते, साऱ्या पोट्ट्या एकत्र करा आणि त्यांच्या घशात 2-2 घास कोंबा. अगं तुला माहित नाही कशाला काय. हो, दुष्काळातून आल्या करतात कार्टी. एकदा पाहुण्यांच्या तोंडाकडे बघतात, आयांच्या कमरेला लटकतात आणि आयांच्या तोंडाकडे बघून म्हणतात भोक भोक भोक. अगं लाच काढतात लाच. मामी ते काही नाही, साऱ्या काट्यांनी एकत्र करा, त्यांच्या कशात 2-2 घास कोंबा. नाही खाल्लं तर आडवं पाडा, छतावर बसा 4-4 घास कोंबा. पाहुण्यांसमोर इज्जतीचा फानवा नको राहिला. हा, सांगून ठेवते. बरं झालं बाई. वंस 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 ऐका वंस गेल्या गेल्या. काही करत नाही. काय
नुसतं या खोलीतून त्या खोलीत त्या खोलीतून या खोलीत गुडगुड 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 फिरायचं. शपथ सांगते गो, शपथ. काही काम करत नाही गो. ही अशी ही काय जगावेगळी नणन मिळाली आहे का? अगे नणन झाली म्हणून किती कमी वाटशी आमच्या डोसक्यावर. तुला सांगते बाई, काही सांगायचं म्हणजे खोटी ग बाई. तोंड दाबून मुख्यांचा मार. बाई तुला माहिती ना स्वभाव कसा आहे. काही सांगायला गेलं की पिस, काही सांगायला गेलं पिस, काही सांगायला गेलं पिस. बाई नाकावर माशी सुद्धा बसू देत नाही. कसे बस्से दिवस ढकलायचे बाई या घरात. मी तर तुला सांगते रोज रोज त्या परमेश्वराला सांगते बाबा उचल, पण तो बी कुठटा गेलाय राजा टाकून ना त्यालाच माहित. असली ना तुला सांगते काही काम करत नाही गो. काय कोणाला बोलता येत नाही बाई, बोलता येत नाही. नुसतं लग्गा लग्गा मल्ला बागा. आता तुला सांगते हे आपल्या हक्काचे म्हणून त्यांना सांगायला गेले. परवा मी हे असे पारावर बसून गप्पा म्हणत होतो. यांना एवढंच म्हणलं, अशी डोक्यात गेलती ना माझ्या. मी म्हणलं काय हो, तुमची सख्खी बहीण झाली, आमची मोठी नणन झाली, हा तरी काही काही काम करू नये. अहो किती दगड मग किती डोकं आपटे लावाल तर दोंड्यावर आम्हाला. हा अहो काय तुम्हाला सांगते, मी यांना सहज म्हणलं अहो तुम्ही तुमच्या बहिणी काही समजून काही सांगतो. कुठं कधी वर्षात भांडं पडलं धुवून ठेवावं, कुठं साडी पडली असेल तर घडी घालून ठेवावी, कुठं काडी पडली असेल तर उचलून टाकावी. तेवढंच कामाचा भार हलका होतो. बस एवढंच म्हटलं बाई. मला म्हणतात कसे छान बोलू नका. इतकं बोलले ग मला. बोलू नको. तुला शपथ सांगते मला कामाचं काही नाही. अगं काम करून कोणी मरतं का लळून होतं का झिजतं. कामाचं मला काही नाही. कधी बोलले अगं काय चुकीचं बोलले ग मी. एवढं मोठं घर एवढं बारदार थोडं काम करू नये का ग. तरी मी माझ्या वडिलांना सांगत होते मला या घरात ठेवू नका. पण आमचे मामा आमचे वडील पाठीवर हात फिरवू म्हणाले. बाई मोठं घर हे असलं मोठं घर. अगे